काला बोता तारा पुढे काय चांद सितारा. कोबा चांगला केलेला नाही, मिस्त्री चांगला नव्हता वाटतं. ए गांजा फुकल्यासारखं करू नका रे. तू ही है ना इस दुनिया की. आणि हे पण आहे. वेलकम टू सुरू वाइब्स. तर आम्हाला खूप घाई आहे, सो पटकन स्टार्ट करतोय व्हिडिओ. फ्रायडे नाईट आहे आणि आम्ही आता फ्रायडे नाईट आहे, वीकेंडची सुरुवात आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे कास पठारला. आणि आपण चाललेलो आहे, आमच्या फ्रेंड्स आहेत खूप सारे, मस्ती करणारे, मजा करणारे. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ट्यून विथ अस. आता आपण ट्रॅव्हल्स मध्ये आलोय. खूपच अतिउत्तम ट्रॅव्हल्स आहे बघा. आम्ही अशी खातिरदारी करतोय ट्रॅव्हल्सची. कसा आहे अनुभव? वाप चढली चष्म्यावर वाप चढली. बसण्याची सोय आहे चांगली, मोठी आहे बसण्याची. हा, झोपायला आम्हाला वाटलं की छोटेसे रूम्स असतील पण व्यवस्थित आहे. ते तिथे फक्त एसीचं थोडंसं काय माहित कधी चालू करतील आणि काय नाही, पण हां मस्त आहे. डांबर गोळे पण आहे, व्यवस्थित ठेवले सगळ्या. आणि दादा आलाय आता पैसे घ्यायला. पैसे नंतर द्यायचे, पहिले हे विचारायचं आहे. काय साफ नाही तेलकट झालं. दिसताय तुम्ही दिसताय. तुम्ही बघू शकता पावसामुळे आमचा कास पठार कॅन्सल झालाय आणि कसा तरी वेळ घालवायचा म्हणून हिने चौथ्यांदा साबण लावलाय. चौथ्यांदा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही बघू शकता आपण पोचलेलो आहे गावाला, रूपाच्या घरी पोचलेलो आहे. पण पावसाने जी सुरुवात केलेली आहे सकाळपासून ती काही थांबलेला नाही आहे अजूनही. आणि त्यामुळे आम्हाला आमच्या प्लॅनमध्ये कदाचित चेंजही करायला लागू शकतो. आज आमचा प्लॅन होता कास पठारला जायचा. तसे सगळे रेडी झालेले आहेत. आम्ही नाही झालो अजून, म्हणजे काय काय लेडीज रेडी झालेत, काय नाही झालेत. या ही रुपाली आहे जी गेली आता. तिची ओळख राहिलेली करून द्यायची. हिला तर तुम्ही ओळखताच, ही मेकअपवाली आपली सोना. दिस इज माय ओरिजिनल कलर. ओके. आणि मस्त कांदे पोहे आणि चहाचा कार्यक्रम आहे इकडे. पण हा आमच्यासाठी आहे, कोणाचा बघायचा कार्यक्रम नाही आहे. होपफुली आम्ही होप करतोय की सोनाचा आणि श्रुतिकाचा असा कांदा पोह्याचा कार्यक्रमही लवकर व्हावा. आता मॉडी तयार होऊन आलेला आहे. मी ऍक्च्युली चहा पित नाही, हे बघा. असं म्हणायचं याला. मला चहा आवडत नाही असं मी म्हणत नाही, कारण की मी चहा पित नाही, मला ॲसिडिटी होते. पण चहा पिणारे खूप सारे जण असतील, त्यांनी थोडासा चहा टाळावा असंही मी आग्रह करतो. चहा एक व्यसन झालेलं आहे, पण ठीक आहे, ते व्यसन सगळ्यांसाठी चांगलं आहे. बायको माझ्याकडे एकदम भारी बघते कारण की तिला चहा आवडतो. मला पण आवडतो, तुला पण आवडतो, म्हणून मी काय बोलू शकत नाही. चहा पिया, मस्त राहावा, तंदुरुस्त राहावा. आणि त्याच्या वाईफला आवडत नाही, हे थोडंसं वेगळं झालं का? चहा चांगली गोष्ट असते. आता माझ्या बायकोला आवडतो म्हणजे चहा चांगली गोष्ट असते. सगळ्यांनी चहा पिया. ओके, चला पिऊया चहा. चहा पिऊया आणि कांदे पोहेचा नाश्ता करूया आपण. आणि पुढे आपण कव्हर करूया काय करता येत असेल तर. मी भोळी नाही बोललं, मी म्हटलं छोटी आहे ती. छोटी बाळ. हा, छोटा बाळ आहे. बाळ हे नाही, गोंडस आहेत. हे नाही गोंडस. विचारून ये इकडे, जाऊ दे, बघू पुढे गेले. विचार आणि तिथं जायचं नसतं सोडून. नवीन खेळणं भेटले यांना, ते आता खेळत बसले बघा.
तारे कुठे गेले तारे हा निळ्या चंद्रामागे चंद्रच चंद्र. आता तरी नाही कारण की ना मला ना मला आले तुम्ही कोणीच घेत नाही यार. काय हिने पिवळा तुला ग्रीन कुणी घातलाय? ग्रीन कुणी घातलाय? ते ग्रीन सुधीर ग्रीन तुम्ही ना सिग्नलच झाला डायरेक्ट. आता आम्ही निघायच्या तयारीत आहे. 7:30चा प्लॅन. 8 वाजले. 8 वाजल्यानंतर 9 आवरावरी 10 आणि मेकअप साठी 11 आणि 11 वाजता आम्ही निघतोय. 11 वाजता तरी आमचा मेकअप 2 मिनिटात झालेला. 2 मिनिटात झालेला आहे. त्याला 1 तास बोलतात. आणि आम्ही तर बघा मेकअप पण केलाय. आम्हाला साठी पावडरची पण गरज नाहीये. आम्ही पण मेकअप नाही केला, फक्त आम्ही लिपस्टिक लावली आहे. लिपस्टिक लावले, पावडर लावले, आयलायनर लावलेलं आहे आणि काय असतं फाउंडेशन लावलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. नाही दिसणार बिकॉज आय हॅव नॉट अप्लाइड इट. बघू शकता तुम्ही. ठीक आहे. ही तर बघा देखो चांद आया आणि अशा प्रकारे मेकअप झालेला आहे 2 मिनिटाचा 1 तासात. आणि आता आम्ही निघतोय. निघाल्यानंतर काका सुद्धा आलेले आहेत. ड्रायव्हर काका ते गाडीत जाऊन बसलेले आहेत. काका तुमचं नाव काय? धनंजय कदम. कदम नावात खूप पॉवर आहे. आता ते आम्हाला फिरवणार आहेत आणि बघूया आता तुम्हाला दाखवू सगळ्या गोष्टी. हा सगळेजण काकांना दाखव. असू द्या काका पहिलवान वाटतं 1 नंबर. आणि सकाळ सकाळी आले होते आम्हाला घ्यायला. मग हा वाजता. हा एवढ्या पावसामध्ये पाऊस आहे इथे थोडासा पण काका. हा आता इथे तुम्ही बघतच असाल या फ्रेम मध्ये सगळे फुलंच दिसतात. आम्ही कासपठारावरतीच चाललोय. फुलांच्या काय बोलतात माळा. हा माळा आहेत तिथे एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि आपण निघतोय आणि तुम्हाला दाखवू लगेच. एक्साइटमेंट कशी आहे तुमची? 1 नंबर. जोश. यस. गणपती बाप्पा चांगलं. जय मल्हार. खंडोबाच्या नावानं चांगलं. अजून काय राहिले का? झालं का? चला पावसाच्या नावानं घ्यायला पाहिजे. आलं. जेव्हा मला वाटलं काहीतरी शायरी करते वाटतं. जेव्हा पाऊस येतो तेव्हा विदाऊट म्हणजे पाऊस नसताना प्लॅन करतो आणि पाऊस अचानक येतो तेव्हा. एवढं मोठं सेट आपल्याला निबंधन द्यायचंय. जेव्हा पाऊस ला 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 ला. हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने. गम सारे मग छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला 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 ला. हे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला 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 ला. हे नवे पंख पसरा उंच उंच लहरा. नवे पंख पसरा उंच उंच लहरा. बिरबिरणारे गीत गारे धुंद वारे ला 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 ला. हे हिरवा निसर्ग भवतीने
जीवन सफर करा मस्तीने मग सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धुंद वारे ला 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 गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाते गुलाबी आतनी नशा आज आली सडा शिंपला जणू प्रीतीने हिरवा निसर्ग हा पवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धुंद वारे ला 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 नव्या संगीतातले तराने नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे जन्म हे जगावे विश्व हे बघावे थांबा नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे जन्म हे जगावे विश्व हे बघावे करूप संग साथीने ला ला हिरवा निसर्ग भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धुंद वारे ला 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 वर जोर ला 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 देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाह में है गुल खिले हुए देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाह में है गुल खिले हुए ये गिला है आपकी निगाहों में फूल भी हो दरमिया तो फासले हुए देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाहों में है गुल खिले हुए मेरी सांसों में बसी खुशबू तेरी ये तेरे प्यार की है जादूगरी तेरी आवाज है हवाओं में प्यार का रंग है फिजाओं में धड़कनों में तेरे गीत है खिले हुए क्या कहूँ के शर्म से है लब सिले हुए देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाह में है गुल खिले हुए मेरा दिल है तेरी पनाहों में अब छुपा लूं तुझे मैं बाहों में तेरी तस्वीर है निगाहों में दूर तक रोशनी है राहों में कल अगर न रोशनी के काफिले हुए प्यार के हजार दीप है जले हुए देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाहों में है गुल खिले हुए देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए दूर तक निगाह में हे गुल खिले हुए. हे गाणं आम्ही कास पठारावरती चाललोय जिथे फुलांचा एक नाही आस्वाद म्हणजे टेस्ट करणे. फुलांचा जो एक बहार तिथे उमललेला आहे, फुललेला आहे आणि त्या फुललेल्या बहारामध्ये आम्ही ते जे निसर्गरम्य चित्र आम्ही ते बघण्यासाठी चाललोय.
त्या पठारावरती भरपूर सारी वेगवेगळ्या प्रकारची जंगली फुलं म्हणा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे आलेल्या आहेत. हजारो हा 800 पेक्षा जास्त प्रकारची फुलं तिथे आहेत आणि ती फुलं एका पठारावरती गोधडी सारखी विखुरली गेलेली आहेत आणि ती खूप छान प्रकारे दिसतात. मी गोधडीचा उच्चार अशा प्रकारे केला कारण की वेगवेगळ्या चिंध्यांनी ती बनवली जातात, वेगवेगळ्या कलरने ती बनवली जातात, त्यामुळे ती म्हणून तो मी उच्चार केलेला आहे. आणि ते गाणं आम्ही त्याच्यासाठीच डेडिकेट म्हणून गायलेलं आहे आणि सर्वांनी छान गाणं गायलेलं आहे. सुशोभने तर इतकं छान आवाजात गाणं गायलंय. आता काय माहिती आवाज येतोय की नाही त्या टाळ्या टाळ्या या टाळ्या कास पठारापर्यंत जायचं तर थांबल्या नाही पाहिजे. आणि पाऊस भडीमार पावसाचा भरपूर भडीमार चालू होता आणि ते श्रुतिकाला कुठून ऊन दिसतंय कळत नाहीये पण पाऊस थांबलेला आहे. हा आणि चला आता काही ना काही चांगलं होतंच, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून आम्ही निघालो होतो आणि आम्ही त्याला टॅकल करणार होतो आणि टॅकल झालेलं आहे. सगळे टाळ्या वाजवा आणि असाच जोश असला पाहिजे, काकांना पण दिसला पाहिजे, असाच मेकअप असला पाहिजे, येताना पण दिसला पाहिजे. टाळ्या टाळ्या पाहिजे टाळ्या. आपल्या गाडीत पण एक खाली आहे. काला बोता खूप थंडी खूप पाऊस. चला सुशोभ जमिनीवर चालू आहे ना? येणार नाही एवढी थंडी. रेडी 1 2 3 तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई जगत के इश्क सिखा यारा तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई जगत के इश्क सिखा जब यार करे परवाह मेरी मुझे क्या परवाह इस दुनिया की जग मुझ पे लगाए पाबंदी मैं हूँ ही नहीं इस दुनिया की तुम्ही दिन चढ़े तुम्ही दिन ढले तुम्ही हो बंधु सखा तुम्ही दिन चढ़े तुम्ही दिन ढले तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो दिल की तकती एवढंच टाकलंस. दिल की तख्ती पर हूँ लिखती इश्का इश्का जग क्या जाने दिल तो मेरे किसका किसका दिल की तख्ती पर हूँ लिखती इश्का इश्का जग क्या जाने दिल तो मेरे इश्का किसका जब यार करे परवाह मेरी पे लगाए पाबंदी मैं हूँ ही नहीं इस दुनिया की तुम्ही दिन चढ़े तुम्ही दिन ढले तुम्ही हो बंधु सखा तुम्ही दिन चढ़े तुम्ही दिन ढले तुम्ही हो बंधु सखा तुम्ही हो every time minute all the day. every time तुम्ही बांधू इंग्लिश चे मांडे. ओके हे वगळलं गेलेलं आहे, रिटेक बोललेलं आहे पण वन्स मोर कोणी म्हटलेलं नाहीये. ठीक आहे तर त्याप्रमाणे आपण रिटेक घेऊया कारण की आम्हाला सतत इंजिनिअरिंग केल्यामुळे सतत आम्हाला रिवायवाची सवय लागलेली आहे. आम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कधीच पास झालेलो नाहीये. ठीक आहे तर आम्ही री अटेम्प्ट करतोय. हा 1 2 3 4 आता सोनाने लिरिक्स पाठवलेले आहेत. सोनाने काय पाठवलेलं आहे आपण ते बघणारच आहोत, ते गाण्याच्या स्वरूपात. Every time, every minute, all the day. तुम्ही हो बांधू सुखा यारा तेरे सदके इश्क सिखा मैं तो आई
जग सदके इश्क सिखा यारा तेरे सदके आपण गाणं गायचं आपण आपली चाल लावायला पाहिजे आपण आपली चाल लावून बोलू. हे जग के जाणे कुठे पण आहे मला दिसत मला पण नाही दिसत हा हा हा, मला दिसत फर्स्ट नाही लग यार गले ले सार मेरी हो शायर तांबा शायर असं गाणं मे बी जग क्या जाने दिल को मेरे किसका किसका जग क्या जाने दिल को मेरे इश्का किसका जलग यार गले ले सार मेरी मुझे क्या परवाह इस दुनिया की तू जीत मेरी तू हार मेरी मैं हूँ ही नहीं इस दुनिया की तुम्ही दिन चढे तुम्ही दिन ढले तुम्ही हो बंधू सका तुम्ही मला या वाक्यात मला या वाक्यात काही समजलेलं नाहीये त्यांनी असं हा फ्लॉप नाही झालंय छान गाणं आहे पण आम्हाला गाता आलेलं नाहीये त्याच्यात असं लिहिलंय की लग यार गले लग काय लग यार गले ले सारी मेरी मुझे क्या परवाह इस दुनिया की तू जीत मेरी तू हार मेरी मैं हुई नहीं इस दुनिया की आम्हाला आवडतं ते गाणं तुला काय प्रॉब्लेम नाही खूप छान गाणं आहे पण आम्हाला ते गाता आलेलं नाही त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तू ही नाही इस दुनिया की आणि परत एकदा सिद्ध होतं लॉजिकल गाणे श्रुतिकाला आवडतं सगळ्यांनाच आवडतात इलॉजिकली नाही खूप छान गाणं आहे त्या स्त्री बद्दल मुक्तता दाखवलेली आहे याच्यामध्ये त्या स्त्रीची मुक्तता आहे या गाण्यात आणि त्यामुळे व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला ते समजून येईल ठीक आहे नाही खरंच आहे ती मुलगी म्हणते तू जीत मेरी तू हार मेरी मैं हुई नहीं इस दुनिया की तू लग जा गले सॉरी क्या तू लग जा गले नहीं है ती काय हसी मुलाकात हो ना हो शायद कभी जन्म में मुलाकात हो ना हो लग जा गले के फिर ये हसी रात हो ना हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो. अशा प्रकारे आपली रील संपलेली आहे रील मध्ये जेवढं ऐकतो तेवढंच आपल्या तोंडावर येतं आणि लग जा गले हे गाणं आपण फक्त रील मध्ये ऐकलेलं आहे त्यामुळे एवढंच गाणं गाता येतं आम्हाला तू तारा पुढे काय चांद सितारा भाई साहब सोनाल प्लीज आपलं गाव सांग 32 शिराळा 32 शिराळा तोडून दिलीस का रे शिराळा ठीक आहे मराठी गाण्यावर येऊया दोस्ती तुटायची नाही हा ही दोस्ती ते सूट लावायला लागलं पहिला रस्त्याला लागल्यावर घेऊया आता चालेल रस्त्याला लागल्यावरती हे गाणं सॉक्स पण आणि आम्ही भरपूर प्रयत्न केला खूप सारी गाणं मग आता काय पण गाणं काही आम्हाला जमलेलं नाही आमची जी जीभ आहे ती वळलेली नाही आणि वळून सुद्धा त्याला आकार आलेला नाही त्या गाण्याला तरी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ते आम्ही संध्याकाळी करू नक्कीच आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू सारेगमप्पा आपण घेणारच आहोत ग्रुपमध्ये आणि आपण त्याच्यामध्ये मस्ती मजा आणि मौज करणार आहोत ट्रूथ अँड डेअर सुद्धा करू ट्रूथ अँड डेअरचा कार्यक्रम सुद्धा घेऊ आपण थोडा ठीक आहे
शाळेत असतानाच मम्मी पप्पाने लग्न लावून दिलं. कास पठारला पोहोचलेलो आहे आणि इथं गारटलेली आहे तुझ्या चांगली सुंदर असं रम्य वातावरण आहे. त्यासोबत धुक्यांचा आस्वाद आम्ही घेतोय. आणि आमच्या चष्मावाल्यांचं दुःख बघा तुम्ही. हे बघा हा सगळं धुके धरा. चला सबको दिखा. चला 7 जण. फायनली माईक लावलं ग. माईक लावायचं माहिती मला. नमस्कार मंडळी, पोचलेलो आहे आपण आता कास पठारला. इकडे बघा गाईस, हे इथं बघा सेल्फी घेऊया. अरे सर्कस आहे. म्हणून सांगतो तुम्ही नक्की कास पठारला याच. सातारमध्ये खूप काही आहे बघण्यासारखं. सातारमध्ये या आणि कास पठारला लवकरात लवकर भेट द्या. संकटांना तशी खूप संकट आले आमच्या बरोबर, कारण की सकाळी पाऊस होता, बरेच वेळ पाऊस चालू होता. आम्ही वाट बघत बसलो, तोपर्यंत आम्ही आमचा आवरला वगैरे, नाश्ता वगैरे केला आणि विचार केला की घराबाहेर पडायचं. आणि निसर्गाने आम्हाला साथ दिली. पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही कास पठार बघत आहे. कास पठारचा एन्जॉय करतोय. खूपच थंडगार असा वारा येतोय. खाली बघून चालायला लागतंय. कोबा चांगला केलेला नाही, मिस्त्री चांगला नव्हता वाटतं. मला सगळीकडे असे पाणीचे असे तळे साठलेले आहेत, त्याच्यामधून जावं लागतं, म्हणून मला खाली बघून जावं लागतंय. कास पठार हे एक युनेस्को ना रे, युनेस्को मध्ये कास पठाराची नोंद आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून. धनगर फेटा म्हणून पूल आहे. पण हे धनगर फेटा गेंद असं म्हणतात आणि मराठी धनगर असं काहीतरी आहे. महाबळेश्वरला चॅनलवर नवीन पोस्ट आलेला आहे, फेटासारखं आहे. आता आपल्याला माहिती पूर्णपणे नाही देणार, कारण की मला माहीत नाही आहे काय. इथे जस्ट मी एक पाटी वाचली, त्या पाटीमध्ये असं लिहिलं होतं धनगर फेटा म्हणून गेंद. आणि त्याच्यानंतर मग बघायला गेलं तर फेटा टाईप दिसतं काहीतरी ते फुल, आय थिंक, त्यामुळे त्याला धनगर फेटा असं. जो फेटा घालण्याची पद्धत आहे त्या पद्धतीचं असं हे फूल दिसत आहे, त्यामुळे ह्याला नाव कदाचित धनगर फेटा असं नाव दिलं असेल. आणि ह्याचं ॲरिको कॅलिऑन इन फुल ब्लूम असं नाव आहे इंग्लिशमध्ये. बाकीची मंडळी पुढे गेलेली आहे, ऋतुजा आपल्या बरोबर चालत आहे. अरे इकडं लय अवघड परिस्थिती आहे. येताना तुम्ही शूज घालूनच या पठाराचा प्लॅन करताय तर येताना शूज घाला. चप्पल तर घालूच नका. सँडल हा सेकंड पर्याय ठेवा. आणि मोस्ट ऑफ ट्राय करा की शूज घालून या. आणि वॉटरप्रूफ असतील तर बेटर आहे, नसतील तर काय करायचं. नसतील तर मग त्याला प्लास्टिक गुंडाळून चाला. त्याला असं असतं ना रे, शूजला पण प्लास्टिक लावू शकतो. जंगली आले ना. मी पण मगाच्या अगं माझा फोन सापडत होता, मी असंच वरती करून काढला खिशातनं.
थांब. आरामात पडशील. फुलांची नावं म्हणजे फुलांची नावं सगळी खूप वेळ जाईल. आपण आता आपण बऱ्यापैकी कव्हर करत जाऊ. इथं आहे निलिमा. येता येता दुसरं पाटी बघितली आम्ही. सॉरी मधल्या मिस केल्याबद्दल, आम्हाला दिसल्या नाही. पण ही एक पाटी आहे, याच्यावरती लिहिलं आहे निलिमा. निलिमा म्हणून फुल आहे. आता हे निलिमा म्हणून फुल जे आलेलं आहे ते आत्ता सध्या तरी आम्हाला कुठे दिसत नाही आहे. आय थिंक ते पुढे आहे, ते तुम्हाला ते नाही तिकडे आहे. अशी हां इथे 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 बघा, खूप बारकं फुल आहे. सॉरी व्हिडिओ चालू झाला. हे बघा, हे बघा, निलिमा म्हणून फुल. हे निळ्या कलरचं थोडंसं दिसतंय आणि थोडंसं जांभळ्या कलरचं दिसतंय. आय थिंक ते म्हणूनच असेल. पण बघूया, हे आम्ही फुलांचा थोडंसं हां अशाच नवीन नवीन पाट्या येत असतील, आपण बघत जाऊ. कॅनमधनं चालतोय आम्ही आणि तुम्ही माझ्या डोक्यावर बघू शकता, असं वाटतं दव साठले. हे आरामात दव बिंदू साठल्यासारखे माझ्या डोक्यावर बघा सगळे पण हे झालेलं आहे. आणि इथं जेवढं कव्हर करेल तेवढं कमी आहे, कारण की इथं खूप जास्त फुलं आहेत आणि रानटी फुलं आहेत. जवळजवळ 800 प्रकारची फुलं आहेत. मी सांगितलं मगाशीच तुम्हाला, युनेस्कोद्वारे वर्ल्ड हेरिटेजमध्ये ह्याचा सहभाग आहे कास पठाराचा. तर तुम्ही जर येणार असेल, निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्की या इथे. आस्वाद म्हणजे टेस्ट असतो, चुकले माझं माहिती आहे मला. जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या इथे, नक्की भेट द्या. आम्ही आता पटापट कव्हर करणार आहे. पुढचे व्हिडिओज छोटे छोटेमध्ये घेऊ. जी माहिती द्यायची होती तेवढी दिलेली आहे. अजून काही पुरवायची असेल तर तीही देईन पुढे. नेक्स्ट टाइम ना घे घे. फ्लास्क असतो त्यामध्ये भरून घेऊन मॅगडा असते. फोटो चांगला आला. अरे ते काय ते रानात येतात ना तसलीच फुलायची. करा गांजा फुकल्यासारखं करू नका रे. असे डोकं आपलं एकामेकाला तसे चालू झालंय. नमस्कार मंडळी, आता आपण इथं फोटोसाठी थांबलेलो, पण ही अर्धी मंडळी कार्टून आत बसलेली आहे गाडीमध्ये. काय कास पठाराला यायचं तर तयारीने या. सगळ्या हॉटेल चांगले नाहीत इथले. हॉटेलमध्ये तर अजिबात जेवू नका. इथल्या खाली जावा, खाली जेवा. हे बघा सगळे आतमध्ये बसलेले कार्टून. आम्ही फोटो काढून आलोय. काहीच कळलं तुम्हाला? फॉर्म मध्ये मी गाणं लावते. ब्लॉगिंग करताना यांनी बघितलं मला आणि यांनी विचारलं मला स्वतःहून. इंट्रोवर्ट म्हणतायत स्वतःला, पण इंट्रोवर्ट नाही आहेत.